गंगा आरतीबद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी आतापर्यंत कोणालाच माहित नाही। मी फायनली पोहोचलो आम्ही परमार्थ घाटावरती। नेमकीच आरतीची सुरुवात झाली होती आणि इथं एकदम भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। तिथल्या पुजाऱ्यांनी माझ्या हातात ती आरती दिली आणि ती आरती घेताच एक पॉझिटिव्ह ऊर्जा मला अनुभवायला मिळाली। एकदम शांत वातावरण, भक्तिमयात सर्व तल्लीन झालेली लोक आणि हो, या आरतीमधली जी ज्योत आहे ती कधीच विझलेली नाही। परमार्थ निकेतन आश्रमामध्ये एक अखंड दीप पेटवला आहे जो 1986 पासून एकदाही विझलेला नाही। त्याची देखभाल तिथल्या ब्रह्मचारी मुली करतात आणि तो दीप गंगा मातेच्या नित्य उपस्थितीचं प्रतीक मानलं जातं। त्रिवेणी घाटाचं नाव त्रिकाल प्रतीक आहे। त्रिवेणी म्हणजे 3 नद्यांचा संगम, गंगा, यमुना आणि सरस्वती। पण आध्यात्मिक अर्थाने ते भूत, वर्तमान आणि भविष्य या 3 कालांचा संगमही दर्शवतं। म्हणजे आरतीच्या वेळी तुम्ही भूतकाळातील कर्म, वर्तमानातील भावना आणि भविष्याच्या शुद्ध इच्छांना एकत्र करून गंगेमध्ये अर्पण करता। त्यानंतर आम्ही थोडं ऋषिकेश फिरलो, थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि हे सरबत पिलं। अरे बापरे, इतका आंबट डाम सरबत होतं, नका विचारू। त्यानंतर थोडंसं खाल्लं पिल्लं आणि गेलो आमच्या हॉटेलवरती, कारण उद्याचा दिवस राहणार आहे एकदम ॲडव्हेंचरस। त्यामुळे ही जर्नी जर तुम्हाला बघायची असेल तर लगेच माझ्या पेजला फॉलो करून ठेवा।